महाराष्ट्र शासनाने 2023 पासून 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती। या योजनेमुळे शेतकऱ्यांना नाममात्र 1 रुपयात पीक विमा मिळत होता, तर उर्वरित सर्व विमा हप्ता शासनाने भरायचा होता। या योजनेसाठी शासनावर मोठा आर्थिक भार पडत होता। आकडेवारीनुसार 2024च्या रब्बी हंगामात सुमारे 55 लाख अर्ज आले होते। या योजनेच्या 2 वर्षात राज्य शासनाने हजारो कोटी रुपये खर्च केले। काही अहवालानुसार शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विमा रकमेपेक्षा शासनाचा खर्च खूपच जास्त होता। तसेच बोगस अर्ज आणि गैरव्यवहारही वाढले होते। दरम्यान लाडकी बहीण योजनेसारख्या नव्या सामाजिक योजनांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता भासू लागली। त्यामुळे 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली आणि शेतकऱ्यांना आता खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% आणि नगदी पिकासाठी 5% हप्ता स्वतः भरावा लागतो। शासनाचा थेट आर्थिक भार कमी करण्यासाठी आणि इतर योजनांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून हा बदल करण्यात आला। त्यामुळे शेतकऱ्यांना आता विमा मिळवण्यासाठी अधिक योगदान द्यावे लागणार असून शेतकरी पीक विम्याकडे पाठ फिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही। सुधारित पीक विमा योजनेमुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरील भार कमी येणारा असला तरी बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊन महाराष्ट्रात पूरस्थिती किंवा इतर काही नैसर्गिक संकट आल्यास नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्र शासनाला शेतकऱ्यांना मदत करावी लागू शकते व त्याचा मोठा फटका देखील शासनाच्या तिजोरीला बसू शकतो। कृपया तुमचे मत आम्हाला कळवा आणि तोपर्यंत चल बोलून टाक पाहत रहा।